नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती योजना या योजनेचे पैसे आता डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे। तर महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जे निराधार आहेत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना तसेच ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्याकरता श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या दोन योजना सुरू करण्यात आल्या आहेत। हे पैसे याआधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर टाकत होते, पण नुकतेच शासनाने एक जीआर काढून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत पाठवणार आहे असे सांगितले आहे। या डीबीटी मार्फत पाठवले तर यामुळे महाराष्ट्र शासनाने जे पैसे पाठवले जात आहे ते त्यांना वेळ न लागता ते एकाच दिवशी सर्व महाराष्ट्रातल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। त्यामुळे आता वेळेवर या लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे। यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई यासाठी एक करार केलेला आहे। मग महाराष्ट्र शासनाने या महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई यांना हे डीबीटी पोर्टल विकसित करण्यासाठी 34,68,703 रुपये दिले आहेत। या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 26 मार्च रोजी एक जीआर काढून माहिती दिली आहे। तर मग ह्या जीआर मध्ये काय सांगितले आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो। जीआर मध्ये सांगितले आहे की ही रक्कमेच्या बदल्यात महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई ही संस्था महाराष्ट्र शासनाला संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निवृत्ती योजना या योजनेसाठी एक डीबीटी पोर्टल तयार करून देणार आहे। तसेच या पोर्टल सोबत एक ॲप्लिकेशन सपोर्ट सुद्धा दिले जाणार आहे। यासाठी लागणारा मेंटेनन्स चार्ज 1.25 पैसे प्रति लाभार्थी महिन्याला दिले जाणार आहे। मग या ठिकाणी यापुढे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेचे पैसे लाभार्थींच्या बँक खात्यावर हे डीबीटी मार्फत मिळणार आहे। त्यामुळे आता लाभार्थ्यांना वेळेवर त्यांचा पैसे मिळणार आहे, उशीर होणार नाही। पूर्ण महाराष्ट्रात सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी हे पैसे मिळणार आहे। हा फायदा या डीबीटी पोर्टलचा आहे। तरी मित्रांनो, ही माहिती शेअर करा आणि लाभार्थ्यांकडे पर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना त्यांचा फायदा होईल। हा व्हिडिओ आपण बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।